तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. आज आहे माघी गणेश जयंती, तर त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, गणपती बाप्पा हे आपले सगळ्यांचेच आवडते असतात, तसेच माझी खूप आवडते आहेत. आमच्या घरी गणपती बाप्पा बसवले जाते 11 दिवसाचे, जे आपण गणेश चतुर्थीला बसवतो. पण आज माघी गणेश जयंती आहे, तर त्यानिमित्ताने ही थोडीशी आपण पूजा वगैरे करूया. गणपतीची सेवा तर आपण रोजच करत असतो. आमच्याही देवाऱ्यात गणपती आहे, प्रत्येकाच्या देवाऱ्यात असतो. तर चला, आज थोडंसं गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे आणि पाटावर थोडं पूजा वगैरे मांडणार आहे. तर हे सगळंच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरातली कामे वगैरे सगळे करून झालेली आहे. आता 10 वाजलेले आहेत. तर चला, बघून घेऊया कशी काय पूजा वगैरे करायची आहे आणि पुढचं कसं रुटीन असतं हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, बघूया पुढे काय काय होतं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आता पूजेची मांडणी वगैरे करून घेते, तर ती बघूया आपण कशी काय मांडणी वगैरे करून घेते आणि पूजा वगैरे करून घेते मी आता. कारण हा मुहूर्त दुपारपर्यंतच असणार आहे, 2:30 वाजेपर्यंत. तर काल संध्याकाळी 5:30 वाजेपासून चालू झालेला आहे. तर चला, तर मग पूजेला मांडणी करून घेत आहे मी. माघी गणेश जयंती असते, तर त्या दिवशी साध्या सिंपल पद्धतीने घरामध्ये मी इथे गणपतीची पूजा वगैरे करत असते. गणपती बाप्पाला आपण सगळेच जण मानतो. महाराष्ट्रात आपलं हे म्हणजे दैवतच समजता येईल असं आहे. तर आपण रोजच सुद्धा गणपती बाप्पांची पूजा वगैरे करतो. तर गणपती बाप्पाला आम्हीसुद्धा खूप मानतो. गणपती बाप्पाच्या याच्याने खूप कृपा आहे आमच्यावर सुद्धा. तर चला, तर हीच मांडणी वगैरे करून घेतली आहे. आपले नेहमीप्रमाणे मांडणी करताना सगळ्यात आधी चौरंगाखाली स्वस्तिक काढायचं तांदळाने, किंवा मग तुम्ही याच्याने सुद्धा काढू शकता, रांगोळीने. तर त्याच्यानंतर सगळी पाटावर पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. रांगोळी वगैरे काढली आणि बघू शकताय अगदी मस्त अशी पूजा वगैरे मांडणी करून घेतली. साधी सिंपल, फक्त आपले गणपती बाप्पांना मांडायचं आहे. तिथे छोटा आणि मोठा दोघेही ठेवून घेतलेले आहेत मी इथे, आणि त्यांचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे आपले तशी तर झालेलीच होती त्यांची. दिवाळीच्या टायमाला आणलेला होता मी हा गणपती. तर संकल्प वगैरे करून घ्यायचा आहे की मी उपास आहे आज माझा, चतुर्थीसुद्धा आहे आज, अंगारकी आहे. सगळेच योग आज छान असे जुळून आलेले आहेत. तर मस्त अशी पूजा वगैरे पण करून घेते आणि खूप छान वाटतं आहे. पूजेची मांडणी केली तर अगदी घरात छानच प्रसन्नच वातावरण होऊन जातं. म्हणून म्हटलं चला सकाळीच पूजा वगैरे मांडणी करून घेऊया आपण आणि प्राणप्रतिष्ठा वगैरे करून घेऊया. संकल्प करून घेतला. त्याच्यानंतर थोडासा अभिषेक करून घेतलेला आहे इथे गणपतीचं. ओम श्री गणपताय नमः असं म्हणून गणपतीचा पंचामृताने आणि चांगल्या पाण्याने स्नान घालून त्यांचा अभिषेक वगैरे करून घेत आहे मी इथे. आणि मग त्यांची स्थापना वगैरे मी इथे करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने करणार आहे. बाकीचे जे सगळं काही आहे पूजा जी पूर्ण म्हणायची असते, जे वाचायचं आहे मला, ते सगळं मी नंतर करणार आहे. पण ही पूजेची मांडणी करताना अभिषेक करूनच, आपण गणपती बाप्पांचं स्नान करूनच त्यांची मांडणी करायची असते. तर सगळी पूजा वगैरे करून घेतली. त्यांना हळदी कुंकू वगैरे अष्टगंध सगळं वाहून घेतलेलं आहे. दुधाचा नैवेद्य आता सध्या तरी मी ठेवलेला आहे, एक फळ ठेवलेलं आहे आणि त्यांची आरती वगैरे करून घेतलेली आहे. समई वगैरे लावली. पूजा सुरू करण्याच्या आधी आपण देवाची, दिव्याची, समईची पूजा करत असतो. शुभं करोती म्हणायची असते. दिव्याला नमस्कार करायचा. अग्नीच्या साक्षीने आपण पूजेची सुरुवात करत असतो. मग आरती वगैरे करून घेतली, पूजेची मांडणी करून घेतली. खूप मोठा झाला होता व्हिडिओ, म्हणून मग म्हटलं चला थोडासा स्किप करून आणि थोडा फास्ट करून मी तुम्हाला इथे दाखवत आहे. भरपूर मला टाईम लागला आहे, 1 ते 1.5 तास लागून गेला तरी हे छोटंसं करता सुद्धा. पण रांगोळी वगैरे काढणं, ते काढणं, तर सगळं टाईमच होतं. बाहेरसुद्धा काढलेले आहे, पण म्हटलं चला बाहेरचं तर नेहमीच दाखवतो आपण. तर आता मी तुम्हाला इथे दाखवून देत आहे की अशा पद्धतीने मी इथे छान पूजेची मांडणी वगैरे करून घेतलेली आहे. कधी पण देवाची आरती वगैरे कधी कधी मीही सुद्धा लावते, पण असं म्हणतात की देवाचे 2 आरती लावायची, किंवा मग ते आपण 5 पंचारती ओवाळतो ना, ती जी दिवा असतो तो घ्यायचा. छान असा पितळाचे भेटतात. तर हे 2 दिवे मी इथे लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यानेच आरती करून घेतलेली आहे. आणि छोटीशी समई आहे माझ्याकडे, तीसुद्धा लावून घेतली. सगळ्यात आधी तीच लावली होती. त्याच्याखाली कधी पण थोडेसे असे तांदूळ अक्षत टाकायचे आहेत. तर इथे पूजेची मांडणी वगैरे करून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही.
आणि छान अशी गुलाबाची फुलं वगैरे वाहून घेतलेले आहेत. जास्वंदाची फुलं वगैरे नाही भेटले, हे भेटले तेवढे थोडेफार फुलं, तर ते आणले होते विकत. तर अशा पद्धतीने सगळी पूजेची मांडणी वगैरे ते करून घेतलेली आहे आणि अगदी मस्त अशी दिसते आहे पूजा. तर पूजा वगैरे करून झालेली आहे माझी. तर गणपती बाप्पांची पूजा वगैरे केली, त्यांची स्थापना केलेली आहे मी आता. पण नंतर मी याच्यात मग आजच्या दिवशी अभिषेक करायचा असतो. मग 21 वेळा आपल्याला अथर्व शीर्ष म्हणायचं असतं. तर अथर्व शीर्ष 21 वेळा म्हणताना गणपती बाप्पाला अभिषेक करायचा. तर हे सगळं मी दुपारी करणार आहे. पण आता म्हणजे स्थापना वगैरे करून घेतली सकाळी, तर चांगलं असतं. सकाळपासून घरात अगदी मस्त असं प्रसन्न वातावरण असतं, बघू शकताय तुम्ही. तर पूजा वगैरे करून झालेली आहे. तर चला, आता ही पूजा वगैरे तुम्हाला कशी वाटली मलाही नक्की सांगा कमेंट करून. तर चला बघूया पुढचे काय काय कामं होतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तर चल, कामं बाकी आहेत, सगळे स्कूलमध्ये गेले. अजून स्वयंपाक करायचा आहे मला, त्याची तयारी करायची आहे. तर ती तयारी वगैरे करून घेते मी आता मी इथे मस्त असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवून घेत आहे. कोणाला डायबिटीस असेल, शुगर असेल तर अगदी पौष्टिक आहेत त्यांच्यासाठी आणि अगदी पोट भरून जातं त्याच्याने आणि खूप चविष्ट बनतात. खुसखुशीत आणि क्रिस्पी असे होतात. तर 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे. तुम्ही त्याच्या जागी बाजरीचेही बनवू शकता, सेमच प्रोसेस आहे. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही ऑप्शनमध्ये तांदळाचं पीठही घेऊ शकता त्याच्यामध्ये. तर दोघं पिठं मी इथे टाकून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर 2 कांदे मी इथे बारीक कट करून घेतले आहेत. अगदी मीडियम साईजचे घेतले होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो कट करून बारीक चिरून तो सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे बारीक. 5 ते 7 हिरव्या मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार, कारण ह्या कमी तिखट होत्या म्हणून छोट्या छोट्या होत्या, पण कमी तिखटवाल्या. आणि कोबीज घेतलेली आहे थोडीशी 1 वाटी. आणि 1 वाटी म्हणजे 1 ते 1.5 गाजर मी इथे किसून घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकून घेतलं आहे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तुम्हाला अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता याच्यामध्ये. अगदी आपलं व्हेजिटेबल आणि अगदी पौष्टिक हेल्दी असं आपलं धिरडं तयार होतं हे. आणि ज्वारीचं आहे ते. याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे, 1 ते अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. लाल मिरची पावडर टाकायची आहे. हिरवी मिरची आपण टाकलेलीच आहे. तुम्हाला जर लाल मिरची आवडत असेल तर तीही तुम्ही टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तुम्ही. तर त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 चमचे धणा पावडर टाकून घेतलेली आहे. सुके धण्याची पावडर येते ती टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता पाणी टाकून आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पातळ नाही करायचं आहे आपल्याला, थोडंसं घट्टसं ठेवायचं. मीडियम थिकनेस ठेवायची आहे त्याचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मला हे मिक्स करण्यासाठी जवळजवळ 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. तर 2 ग्लास पाणी मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अजून थोडंसं आपल्याला मग नंतर इथे ठेवून द्यायचं आहे. ते 5 ते 10 मिनटं तुम्ही त्याला रेस्ट देऊ शकता. त्याच्यानंतर ते बनवू शकता. तर एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही करायचं. आपल्याला डोसे नाही बनवायचे आहेत, धिरडे बनवायचे आहेत. तर धिरडे हे थोडीशी थिकनेस असते त्याची. तर त्या पद्धतीनेच आपण जसे मुगाच्या डाळीचे धिरडे वगैरे बनवून घेतो ना, त्याच पद्धतीने आहे ते. आणि तुम्ही सकाळी मुलांच्या टिफिनला वगैरे देऊ शकता, नाश्त्याला देऊ शकता. किंवा मग मी तर म्हणेल इव्हन तुम्ही लंचमध्ये सुद्धा यूज करू शकता. इतके पौष्टिक आणि अगदी पोट भरून जातं आणि हेल्दीसुद्धा आहेत ते. तर अशा पद्धतीने मी इथे पीठ पूर्ण मोडून घेतलं आहे पाणी टाकून वगैरे. 2 ग्लास पाणी लागलं. तर या पद्धतीने करून तर आता याला 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी मी इथे साईडला ठेवून देते याला. तर 10 मिनटं रेस्ट झाल्यावर आता याला बनवायला घेत आहे मी इथे. तर अगदी मस्त 10 मिनटं जर रेस्ट दिला ना, खूप छान बनून तयार होतात हे. तर थोडंसं तवा स्टिक. तर इथे तेल वगैरे लावून घेत आहे मी. तवा वगैरे गरम झालेला आहे. नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. तर त्याच्यावर तेल वगैरे लावून घेत आहे मी. तुम्हाला बटर लावायचं असेल तर बटरही तुम्ही लावू शकता, यूज करू शकता. कारण आपण थोडंसंच लावायचं आहे. नॉनस्टिक तवा आहे तर त्याच्यावर चिपकणार नाही ते. तर आता त्याला चांगलं मिक्स वगैरे करून घेते मी, कारण आपण व्हेजिटेबल टाकलेले आहेत तर ते खाली बसून राहतात. तर मिक्स केल्यावर आपल्याला
तव्यावर टाकून घ्यायचं आहे. ते 2 ते 3 चमचे आपल्याला इथे सारण आपण बनवलेलं आहे ज्वारीच्या धिंड्र्याचं ते टाकून घ्यायचं आहे आणि असं चमच्यानेच त्याला पसरवत टाकायचं आहे. टाकल्यानंतर जर चमच्याने पसरवलं ना ते इतकं खास असं पसरत नाही. तर नॉर्मल अगदी 2 ते 3 चमचे मी इथे टाकून घेणार आहे. धिरडं बनवत आहोत आपण, तर ते थोडंसं असं जाडसरच असतं आणि एकदम पातळ नसतं ते. तर बऱ्यापैकी जसं आपण धिरडं बनवतो मुगाच्या डाळीचं, तर त्याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे ते. आणि मग छान असं आता मग हाय फ्लेम केलेली होती, तर आता त्याला मीडियम फ्लेम मी इथे करून घेत आहे. तर मीडियम फ्लेमवर अगदी मस्त असं त्याला क्रिस्पी होऊ द्यायचं आहे. तर वरच्या साईडने थोडंसं जाड असतं ते, म्हणून आपल्याला वरच्या साईडने सुद्धा छान असं शिजलं पाहिजे ते. दोघी साईडने त्याला स्टीम लागणार आहे, खालच्या साईडने सुद्धा आणि वरच्या साईडने. म्हणून त्याला थोडं 2 मिनटं आता झाकून ठेवते. 2 मिनटानंतर आपण आता बघूया झाकण उघडून किती छान असं बघू शकताय तुम्ही. धिरडं मस्त असं शिजलेलं आहे खालच्या साईडने आणि बघू शकताय किती क्रिस्पी मस्त असं झालेलं आहे. तर ती साईड पलटल्यावर ते आपण परत 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे खालची साईड पलटली ती सुद्धा अगदी छान अशी क्रिस्पी होणार आहे. झाकून ठेवले की म्हणजे ते पूर्णपणे शिजून जातं, मध्ये कच्चं नाही राहत ते. तर अशा पद्धतीने थोडंसं मी इथे तेल वगैरे लावून घेत आहे. तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर लावा, नाही तर मग घी लावा. दोघांपैकी तिघं ऑप्शन आहेत, सॉरी, म्हणजे तेल, घी आणि बटर. तुम्हाला आवडत असेल तर लावा, नाही काहीच लावलं तरीही चालतं. खूप टेस्टी लागतं ते, नाही लावलं काही तरीसुद्धा ते अगदी मस्त असं क्रिस्पी होतं. तर बघू शकताय तेल लावल्यानंतर थोडंसं 2 मिनटं मी इथे झाकून दिलं होतं आणि त्याला आपल्याला उलटणीने असं थोडंसं दाबून हे प्रेस करून त्याला थोडंसं शेकून घ्यायचं आहे. तर शेकल्यानंतर आता अगदी मस्त असं आपलं धिंडं तयार आहे. तर आता मी त्याला ताटामध्ये इथे काढून घेते. तर बघू शकताय तुम्ही किती छान आणि मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे. तर आता त्याच पद्धतीने थोडंसं इथे तव्यावर मी इथे तेल वगैरे लावून घेत आहे. ब्रश करून घ्यायचं आहे फक्त, तेल आपल्याला जास्त नाही टाकायचं. असंही ते तेल साईडला चाललं जातं. तर थोडंसं लावायचं आणि त्याच्यावरच धिंडं आपल्याला सारण टाकून घ्यायचं आहे. तर आधी जसं सारण टाकलं आपण 2 ते 3 चमचे, लहान मोठे किती बनवायचे त्या साईजनुसार तुम्ही इथे बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीने आता इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं पसरवून घेतलेलं आहे. आणि हे सुद्धा मी शिजण्यासाठी 2 मिनटं त्याला झाकून ठेवते. 2 मिनटानंतर आपण याला पलटून घेऊया आता. मस्त असं झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही क्रिस्पी खालच्या साईडने सुद्धा. तर आता जी साईड पलटलेली आहे ना तिलासुद्धा 2 मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर चेक करायचं आहे. तर अगदी मस्त असं आपलं धिंडं तयार झालेलं आहे. हे बघा किती छान, आणि त्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तुम्ही फक्त हिरवी मिरची टाकूनसुद्धा बनवू शकता. मग छान असा ठेचा कुटून घ्यायचा आहे, तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर दोघं धिंडे आपले छान असे बनून तयार झालेले आहेत. दुसरेसुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही हे धिंडे खोबऱ्याची चटणीसोबत किंवा मग सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. खूप मजा येते. लंचमध्येही घेतलं तरीही चालतं आणि मुलांच्या लंच बॉक्सला तुम्ही पॅक करून सकाळी सकाळी अगदी झटपट तयार होतात, माहितीच आहे तुम्हाला. तर झटपट तयार होणारा मेनू आहे, तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता ही रेसिपी. आणि तुम्ही जर ट्राय केली असेल तुमच्या किचनमध्ये तर मला नक्की सांगा कमेंट करून. आणि लाईकसुद्धा करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा छान छान अशी रेसिपी बघायला भेटेल. तर बेल आयकॉनला सुद्धा